आता न्यूज 18 लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि आता इथून पुढचा एक तास आमचं विशेष वृत्त लूटमार, कारण कोरोनाच्या सर्वसामान्य रुग्णांची पेशंटची लूटमार होते। पण त्याआधीची एक महत्त्वाची बातमी येते नागपुरातून। नागपूरमध्ये खरं तर काही कठोर नियम लावले जाणाऱ्याची घोषणा करताच मोठ्या प्रमाणात बाजारात गर्दी जमली। नागरिकांनी अक्षरशः तोबा गर्दी केली आणि या सर्व नागरिकांनी सर्व प्रकारचे नियम पायदळी तुडवल्याचंही आपल्याला या दृश्यांमधनं पाहायला मिळतं। ही दृश्य बोलकी आहेत, ही नागपूरच्या इतवारीतली आज संध्याकाळची काही वेळांपूर्वीची दृश्य आहेत। ही महाल आणि इतवारी हे नागपूरमधले अतिशय महत्त्वाचे अशा बाजारपेठांचे भाग। प्रशांत मोहिते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, लॉकडाऊन आणि निर्बंधांची घोषणा काय केली? नागपूरकर हजारोंच्या संख्येने खरेदीला? नक्कीच मिलिंदजी, आपल्याला माहित आहे की नागपूर कोरोनाचा कहर सुरूच आहे आणि नागपुरात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे। मागील 8 ते 10 दिवसापासून हजाराच्या वर रुग्ण आढळून येते, पण आता येत्या मागच्या 3 दिवसामध्ये नागपुरात 1900च्या वर आढळून आले आणि मृतांची संख्या सुद्धा वाढलेली आहे। त्यामुळे काल पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त सुद्धा होते आणि या बैठकीमध्ये 15 ते 21 मार्च असा कडक लॉकडाऊन लावण्याची घोषणा केली होती। आणि त्यामुळे आज नागपूरच्या सीताबर्डी असो, इतवारी असो, या महाल या बाजारपेठेमध्ये लोकांनी मोठी गर्दी केलेली आहे। आपण व्हिज्युअल्स मध्ये पाहू शकता कशाप्रमाणे गर्दी केलेली आहे। कोणतेही सोशल डिस्टन्सिंग नाही, अर्धे लोक तर मास्क सुद्धा घालून नाही, अशी ही गर्दी केलेली आहे। आणि यावेळेस प्रशासनाचे कोणतेही अधिकारी या कोणतेही पथक इथे कारवाई करायला सुद्धा दिसत नाही। प्रशांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। लूटमार, खरं तर चोरट्यांकडून लूटमार होते असं आपण अनेकदा ऐकतो, पण आता या कोरोनाच्या काळातले जे लूटमार करणारे चोरटे आहेत ना, ते पांढऱ्या कपड्यातले आहेत आणि म्हणूनच गैरफायदा घेतात ते रुग्णांचा। कारण रुग्ण असहाय्य आहेत, खरं तर काही फार ग्रेट किंवा वेगळं औषध दिलं जात नाही या कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना, पण तरी सुद्धा रुग्णालयात दाखल केल्यानंतर अव्वाच्या सव्वा बिल दिलं जातं। रक्त किंवा प्लाझ्मा आम्ही घेऊन येऊ असं जरी रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितलं तरी त्यांना नाही आम्हीच देणार, त्याचं बिल स्वतंत्ररित्या लागेल, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात। एकीकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढते आणि त्याच वेळेला महाराष्ट्राच्या अनेक कोविड सेंटरमध्ये आणि कोविडच्या रुग्णालयात रुग्णांची लूटमार सुरू आहे। पाहूयात एक विशेष रिपोर्ट। कोरोनाच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार, कोविड सेंटर उभारून उकळले कोट्यवधी रुपये, एकही रुग्ण नसताना 3 कोटींचं बिल। राज्यात एका बाजूला कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होतीये, तर दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणंही डोकं वर काढतायत। पिंपरी चिंचवड मध्ये अशाच प्रकारे एक मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलंय। स्पर्श संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या कोविड सेंटर मध्ये एकही रुग्ण नसताना महानगरपालिकेनं 3 कोटी 19 लाखांचं बिल अदा केलंय। आपल्या मनाने कुठली समिती गठीत केली आणि ती गठीत करून त्यांनी फटाफट निर्णय घेतला आणि त्याच्यात पण परत जो अकाउंटंट आहे त्या अकाउंटंटचं शेअर आहे की अशा पद्धतीने बिल अदा करू नये कारण त्यांची अमानत रक्कमच जमा नाहीये असं स्पष्ट म्हणलेलं असताना सुद्धा वरून अनिल रायच्या सहीच्या तिथं त्यांनी स्पष्ट असा कोंबडा मारून टाकला, काट मारून टाकली, काट मारून स्वतः सही केली आणि ओके करून तिथं बिल पाठवून दिलं। या प्रकरणी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी हल्लाबोल केल्यानंतर कालपर्यंत घोटाळा झालाच नाही असं म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी अखेर घोटाळा झाल्याचं मान्य केलंय। हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल रॉय यांच्याकडील सर्व आर्थिक अधिकार काढून घेण्यात आले। त्यामध्ये राष्ट्रवादीचे पण आहे आणि एखाद दुसरा नगरसेवक भाजपचा पण आहे। तर राष्ट्रवादीच्या लोकांनी पण त्यांच्या लोकांवरती कारवाई केली पाहिजे, कारण कोरोना काळामध्ये अगदी मास्क खरेदीमध्ये सुद्धा होते
आता इथे पण आहेत. आता कशामध्ये नाही जायचं याचं भान राहिलेलं नाही. त्या काळामध्ये काम करणारे लोक फक्त हेल्थ केअर होते आणि म्हणजे त्या परिस्थितीमध्ये बाहेर येऊन काम करण्याची जी आमची नीती होती ती नीती योग्यच पद्धतीने आम्ही केली. फक्त कसं होतं की त्या काळात कोणी प्रश्न नाही विचारले. कोविड संपलंय, आता पेशंट कमी झालेत म्हणून आता हे प्रश्न उद्भवले जातात. राज्यात पिंपरीच नाही तर इतर ठिकाणी सुद्धा कोरोना सेंटर मधील अनेक भ्रष्टाचार उघडकीस आले. कोरोना काळात सामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ आली तर दुसऱ्या बाजूला मात्र याचा गैरफायदा घेत अनेक जण लुटमार करताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोनानं जीव गमावणाऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. आणि आपण एक प्रातिनिधिक स्वरूपातला हा खरं तर वृत्तांत होता, कारण यात बऱ्याच गोष्टी बाकीच्या आहेत आणि काही ठिकाणी तर चिंताजनक परिस्थिती आहे. कारण खूप सर्वसामान्य घरातले ज्यांच्या घरी कोणी नोकरीला नाही, या कोरोनाच्या काळातच नोकरी गेले असेही लोक आहेत की जे कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत आणि मग सगळ्यांचीच मोठी पंचायत होते. याचबद्दल आपण बोलणार आहोत. ही जी लूटमार आहे त्याबद्दल आपल्यासोबत भालचंद्र शिरसाट आहेत, फसवणूक झालेली आहेत त्यांची. ओमप्रकाश शेटे आहेत आपल्याबरोबर, आरोग्यसेवक आहेत. आणि ओमप्रकाश शेटे यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वीच्या काळात जेव्हा राज्य सरकारनं आरोग्य सेवेसाठी एक मोठा प्रकल्प सुरू केला होता, त्या प्रकल्पाचे ते प्रमुख होते आणि अनेकांनी त्यांच्या या सगळ्या कामामुळे अतिशय सुखकर असं त्यांचं आरोग्यातलं म्हणजे रुग्णालयातलं जीवन झालंय. असे ओमप्रकाश शेटे आपल्यासोबत आहेत. योगेश बहेल आहेत, राष्ट्रवादीचे नेते. योगेशजी, आपलंही स्वागत. भालचंद्र शिरसाट राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत, पण त्यांची फसवणूक कशी झाली हे ते स्वतःच सांगणार आहेत. सगळ्यात आधी थेट शिरसाट यांच्याकडे जाऊयात. शिरसाटजी, तुम्ही आता कोरोना पॉझिटिव्ह होतात, आता तुम्ही मुक्त झालात, आता तुमची तब्येत कशी आहे आणि तुमचा काय अनुभव आहे या सगळ्यातला? कुठेतरी मिलिंदजी कुठेतरी गडबड होते. बर, मी कोरोना पॉझिटिव्ह नव्हतो. क्या बात आहे. मग अभिनंदन. असं झालं असेल तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे. अभिनंदन. होई नका पुढचे अनेक काळ. हो, येस. आणि कोविड मध्ये जो भ्रष्टाचार झाला तुम्ही फार जवळून बघितलेला आहे. कारण या भ्रष्टाचाराचा मुंबई महानगरपालिकेमधला मी साक्षीदार राहिलेलो आहे. ही डोळ्यादेखत झालेली लूट, कुठलेही धरबंद न ठेवता धडाधड कॉन्ट्रॅक्टरना बोलून आणि काही विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांना, उद्योजकांना बोलून या पद्धतीने ही लूट केली आहे. 2100 कोटीची लूट झालेली. बर, हा तुम्ही आकडा कुठून काढला 2100 कोटीच्या लुटीचा? 2100 कोटी रुपये मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून कोविडसाठी वळते करण्यात आली. त्याची मंजुरी स्थायी समितीमध्ये आयुक्तांनी घेतली. पहिल्यांदा आकस्मिक निधीमध्ये असलेले 875 कोटी आकस्मिक संकट असल्यामुळे इथे वापरले गेले. तिथे अतिरिक्त 450 कोटी, त्यानंतर अतिरिक्त 400 कोटी आणि आता शेवटच्या टप्प्यात अधिक 450 कोटी असे एकंदर मुंबई महानगरपालिकेच्या आकस्मिक निधी, राखीव निधीमधून आणि अर्थसंकल्पातून 2100 कोटीची उचल महापालिका आयुक्तांनी आणि सत्ताधारी पक्षाने केली. आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी कशी खर्च केली याचा एक एक तपशील जेव्हा स्थायी समिती समोर येतोय तेव्हा लक्षात येत आहे की काही गोष्टी ज्या किमतीत आपल्याला विकत मिळतात त्याच्या तिप्पट आपण त्या किमतीचं गोष्टीचं भाडंच दिलेलं आहे. आणि एकंदर बर, मी तुमच्याकडे परत येतो, कारण तुम्ही एकदम महत्वाची गोष्ट सांगितली. कसे पैसे काढले आणि ते तिप्पट किमती लावून लोकांकडनं त्याचे पैसे घेतले गेले. आपण शेटे सरांच्याकडे जाण्यापूर्वी योगेशजींच्याकडे जाऊयात. योगेशजी, तुम्हालाही असंच वाटतं? कारण तुम्ही नगरसेवक आहात, तुमचा अनेकांशी संबंध येतो वेगवेगळ्या कारणाने. योगेश बहेल, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? आपला योगेशजींपर्यंत आवाज पोहोचत नाही. आपल्यासोबत ओमप्रकाश शेटे आहेत. शेटे सर, तुम्ही एक याचिका सुद्धा दाखल केली आहे आणि त्यात तुम्ही अनेक पुरावे दिलेले आहेत. याही पूर्वी तुम्ही म्हटलेलं होतं 2 वेळेला की याच्यात गडबडी आहेत, जे होतंय ते योग्य नाही. काय तुमचं निरीक्षण आहे?
मुळामध्ये मिलिंदजी, मी फार अजातशत्रू व्यक्ती आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं काम करत असताना कुठल्याही पक्षीय प्रणालीचं जात धर्म पंथ ह्याच्या पलीकडे जाऊन जो गरजू रुग्ण माझ्या समोर बसलेला असेल त्याला न्याय देण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करायचो. त्याच्यामुळे पक्षीय विचारधारणा वगैरे ह्या गोष्टी त्या खुर्चीवर बसल्याच्या नंतर कधी बाळगल्या नाहीये. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी नव्हे ते एवढं मोठं काम करण्याची संधी मला प्राप्त झाली. आपण करून दाखवलं, तुम्हालाही माहिती आहे, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु जेव्हा कोरोनाची सिच्युएशन तयार झाली, फेब्रुवारी मार्च मध्ये कोरोना सुरुवात झाला गेल्या वर्षी, 1 वर्ष त्या घटनेला झाल्याच्या नंतर मला काही धक्कादायक गोष्टी मला जाणवायला लागल्या की लोकांचे जेव्हा फोन यायला लागले की मोफत उपचार होत नाहीत. एकीकडे सरकारने 23 मेला GR काढला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा, आणि त्या GR मध्ये तरतूद केली की महाराष्ट्रातल्या 85% लोकांचे मोफत उपचार होणार. त्यामध्ये पिवळी, केशरी आणि पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना देखील उपचार मोफत मिळणार अशा पद्धतीचे हे केली. मला चांगलं वाटलं. परंतु ते सगळं काही फसवं निघालं. कारण जेव्हा जेव्हा जसजशी गोष्ट पुढे होत गेली तेव्हा तेव्हा ज्या अधिकाऱ्यांनी हा GR काढला त्याच अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे 5 GR काढले आणि ते 4 GR हे खासगी रुग्णालयाला पूरक होते. 23 मेला GR काढण्यापूर्वी 21 मेला एक परिपत्रक काढलं आणि जे असिम्प्टमॅटिक पेशंट असतात त्यांना 4,000 रुपये पर डे, जे सिम्प्टमॅटिक आहेत आणि ऑक्सिजनवरचे पेशंट आहेत त्यांना 7,000 रुपये पर डे, आणि जे व्हेंटिलेटरवरचे पेशंट आहेत त्यांना 9,000 रुपये पर डे, प्लस PPE किट आणि मेडिसिनचा खर्च जितका पाहिजे तितका घेण्याची मुभा सरकारने आणि शासन निर्णयात देण्यात आली. म्हणजे सर सरकारनेच परस्पर विरोधी परिपत्रक काढली. ही वस्तुस्थिती आहे. मी कोर्टामध्ये ते सगळं दाखल केलंय. महत्वाची गोष्ट, मी अगदी नम्रपणे सरकार आणि सरकारच्या प्रतिनिधींना सांगण्याचा प्रयत्न करत होतो की हे चुकीच्या पद्धतीने होतं. यामुळे खासगी रुग्णालयामध्ये प्रचंड लूट होईल. कारण परिपत्रकामध्ये ज्या पद्धतीचं दरपत्रक तुम्ही निश्चित केलंय ते दरपत्रक मात्र तुम्ही महात्मा ज्योतिबा फुलेच्या GR मध्ये घेतलं नाही. त्या GR मध्ये 20,000 मॅक्झिमम 85,000 रुपयाची तरतूद केली. आणि ज्या परिपत्रकामध्ये जे सुरुवातीला काढलं ते 4 वेळेस परिपत्रक कंटिन्यू केलं. जून मध्ये कंटिन्यू केलं, जुलैमध्ये केलं, ऑगस्ट मध्ये केलं, आणि आताही त्या परिपत्रकाचा वापर करून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या जितकेही अंगीकृत रुग्णालय त्याच्यामध्ये संपूर्ण लाभार्थ्यांना काहीही लाभ दिला जात नाही. माहितीच्या अधिकारामध्ये प्राप्त झालेल्या माहितीनुसार कालच्या 29 जानेवारीला जी माहिती प्राप्त झाली, ज्या दिवशी 20,21,184 रुग्ण होते त्या दिवशी फक्त 84,000 रुग्णांना मदत करण्यात आली महात्मा फुलेमध्ये. म्हणजे हा आकडा 4% सध्या नाहीये. माननीय उच्च न्यायालयामध्ये नाही, मी तुम्हाला फक्त एवढ्याच करता थांबवतो की आपल्यासोबत आता अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवल जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडे 2 मिनिटाकरता जाऊयात आणि मग मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. शैलेश नवलजी, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. सध्या जिल्ह्यात फार आगत स्वागत म्हणण्यासारखी स्थिती नाही, पण जी काही अमरावती जिल्ह्यातली स्थिती आहे गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही काही ठिकाणी कारवाई केली आहे त्याच्याकडे मी येतो. पण सध्या जिल्ह्यामध्ये एकूण किती बेड शिल्लक आहेत? बेडची सर्वसामान्य पेशंटच्या करता उपलब्धता आहे का? या सगळ्याबद्दल काय सांगाल? जिल्ह्यामध्ये आज एकंदर आपल्याकडे 1800 पेक्षा जास्त कोविड बेड्सची व्यवस्थापन करण्यात आलेली आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याकडे कोविड केअर सेंटर उभारणी करण्यात आलेली आहे. प्रत्येक उपविभागीय स्तरावरती कोविड हेल्थ सेंटर आपले सध्या सुरू आहे. याशिवाय 28 पेक्षा जास्त हॉस्पिटल आपल्याकडे कोविड साठी अपग्रेड केलेले आहेत. एकंदर पाहता आज 1800 पैकी जवळपास 1100 बेड्स आपले ऑक्युपाइड आहेत आणि अजूनही 40% बेड आपल्याकडे आज रोजी सुद्धा रिक्त आहेत. त्यामुळे आपल्याकडे एकंदर इन्फ्राच्या कमतरता अमरावती जिल्ह्यामध्ये जाणवणार नाही. याशिवाय आपण 3 ऑक्सिजन टँक्स हे आपण लावून आले असून सध्या स्थिती आपल्याकडे ऑक्सिजन सुद्धा पुरेशा साठा अवेलेबल आहे. आणि जे काही औषध लागत आहेत कोविडच्या मॅनेजमेंटसाठी, रेमडेसिवीर, हेपारिन आणि बाकीच्या गोष्टी, हे सुद्धा आपल्याकडे मुबलक प्रमाणात आज स्थितीत आपल्याकडे अवेलेबल आहेत. याशिवाय जे इकडचे केमिस्ट असोसिएशन आहे त्याच्या मार्फत सुद्धा आपण एक सीलिंग सगळं अति आवश्यकसाठी आपण लावली असून त्याचा पण एक चांगला फायदा लोकांना होतो आहे. सर, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न की जो आपल्या आजच्या विषयाशी संबंधित आहे, लूटमार असा आपला आजचा विषय आहे. तुम्ही गेल्या काही दिवसात काही तपासणी केली होती, काही ठिकाणी तुम्हाला काही अव्यवस्था आढळून आल्या, अशा काही रुग्णालयांवर तुम्ही कारवाईचे सुद्धा आदेश दिलेले आहेत.
तर किती लोक नेमके किती लोक म्हणजे किती रुग्णालय दोषी सापडली, काय प्रकारच्या गोष्टी इथे आढळल्या तुम्हाला, आणि तुम्ही कशी कारवाई करणार आहात बाकी ठिकाणी? जिल्हाधिकारी पथक आणि जिल्हा टास्क फोर्सच्या पथकामार्फत आपण जवळपास आतापर्यंत 16 to 17 हॉस्पिटल्स याची तपासणी केलेली आहे. आणि त्याशिवाय सुद्धा आपण जे त्या ठिकाणीचं फायनान्शियल आणि सोशल ऑडिट ते आपण पिरियडॉकली आपण करत असतो. आता नुकतेच झालेले तपासणीमध्ये 4 हॉस्पिटल्समध्ये थोडाफार मिसमॅनेजमेंट आणि फायनान्शियल इरेग्युलरिटीज ते आयडेंटिफाय करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणीतून बिल बुक्स मध्ये सुद्धा काय तफावत आढळून आलेली आहे. तर यासाठी त्यांना एक शोकॉज नोटीस आपण इश्यू करण्यात आले असून महानगरपालिकेला त्याचा एक सविस्तर चौकशी अहवाल तयार करण्याचा आदेशित करण्यात आलेले आहे. आणि या चौकशी अहवालानंतर त्याच्यावरती उचित कारवाई करण्यात येईल. या चौकशी पथकाचा किंवा बाकीचे कारवाई करण्याचा हेतू एकच आहे. शासनाने दिलेले दिशानिर्देशानुसार जे रेट्स आयडेंटिफाय करण्यात आलेली आहे फॉर कोविड पेशंट्स फॉर मेडिसिन्स, त्याचा कुठलाही ब्रीच होऊ नये किंवा हे जे डिझास्टर आहेत त्याचा कोणत्याही प्रकारचा गैरफायदा कोणी घेण्यात येऊ नये. आणि त्यासाठी या पथकाच्या मार्फत आपण नेहमी हॉस्पिटल तपासणी करतोय. ठीक आहे नवलजी, आम्ही अपेक्षा करतो की तुमच्याही जिल्ह्यातनं काही तक्रारी आहेत, त्याच्या काही विशेष केसेस आम्ही पुढच्या काही दिवसात दाखवणार आहोत. अपेक्षा आहे की रुग्णांची जे लूटमार करतायत त्याच्यावर तुमचं प्रशासन ही कारवाई करेल. धन्यवाद. आणि आपल्यासोबत आता कमलाकर पायस जोडले गेलेत. कमलाकरजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो, येत आहे सर. हां कमलाकरजी, जी माहिती उपलब्ध झाली त्यानुसार तुमची काही प्रमाणात फसवणूक झाली आहे, तर आम्हाला तुमच्याकडनं हे समजून घ्यायचं आहे की कशा प्रकारे तुमची फसवणूक झाली. पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया, काही क्षणांमध्ये पुन्हा एकदा भेटूयात. आणि इथून पुढचा पाऊण तास सलगपणे तुम्ही हे ऐकणार आहात की महाराष्ट्रात रुग्णांची कशी लूटमार होते. छोटासा ब्रेक. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपल्यासोबत 3 मान्यवर आहेत. भालचंद्र शिरसाट आहेत, भाजपचे नगरसेवक. ओमप्रकाश शेटे आहेत, आरोग्यसेवक. आणि कमलाकर पायस आपल्यासोबत आहेत, ज्यांची फसवणूक झाली. ब्रेकच्या आधी कमलाकरजी, जसं तुम्हाला विचारलं होतं, काय तुमची केस आहे आम्हाला थोडक्यात सांगा की तुम्ही कधी दाखल झाला होता, कशा पद्धतीने तुमची ट्रीटमेंट झाली आणि काय पद्धतीनं बिल तुम्हाला लावलं, आणि तुम्हाला असं का वाटतं फसवणूक झाली? मिलिंदजी, कोविडच्या संदर्भातली भीती आणि आरोग्य क्षेत्राबद्दलचं अज्ञान याचा फायदा हे प्रायव्हेट हॉस्पिटल उचलतात असं मला वाटलं. कारण की आपण उच्च शिक्षित जरी असलं तरी त्या आरोग्य क्षेत्राबद्दलचं अज्ञान आणि अंधकाराचा फायदा हे घेतो. माझ्या मिसेसला 1 तारखेला ताप आणि खोकला वाटलं म्हणून आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलो. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी औषधोपचार केला आणि टेस्ट करायला सांगितली. आणि 2 दिवसानंतर टेस्ट येईल. आणि टेस्ट जेव्हा आली तेव्हा त्या टेस्टमध्ये नाव बदलून आलं, म्हणजे सुषमा पायसच्या ऐवजी सुषमा भोयर आलं. त्यामुळे ते कन्फ्युजन जाण्यासाठी 2 दिवस आमचे त्यात गेले. खरंच आमचा पॉझिटिव्ह आहे की दुसऱ्याचाच रिपोर्ट आम्हाला दिला. बरोबर. आणि जेव्हा कळलं की हा तुमचाच रिपोर्ट आहे, त्यांनी पुन्हा तो नवीन रिपोर्ट पाठवला. आम्ही एका खासगी रुग्णालयात गेलो. तिथं त्यांनी आम्हाला अगोदर सांगितलं की तुम्ही HRCT स्कॅन करा. तत्पूर्वी आम्ही ब्लड चेक केलं आणि ब्लड चेक मध्ये नॉर्मल निघालं, म्हणजे CRP टेस्ट जी आहे ती नॉर्मल निघाली. HRCT स्कॅनचा रिपोर्ट बघितला तर 1 स्कोर होता फक्त. आणि अशा वेळी त्यांनी पेशंटला ऍडमिट करून घेतलं. ऍडमिट करून घेतल्यानंतर लगेच त्यांनी रेमडेसिवीर सुरू केलं. वास्तविक ऍडमिट केल्या लगेच त्याच दिवशी रात्री वास्तविक पाहता माझे मित्र त्यांच्याशी बोलले की पेशंटची सुरुवात आहे, सिव्हिअर नाही आहे. त्यांनी माझी पूर्व परवानगी न घेता रेमडेसिवीर सुरू केलं. आणि सुरू केल्यानंतर त्याचा 4+2 असा कोर्स असतो. वास्तविक पाहता 7 स्कोर असलेल्या व्यक्तीला त्यांनी बेड नव्हते म्हणून घरीच उपचार दिला आणि रेमडेसिवीर लावलेलं नाही. पण ज्या दिवशी माझ्या मिसेसला आम्ही भरती केलं त्या दिवशी 23 बेड रिक्त होते आणि म्हणून त्यांनी जबरदस्तीनं भरती करून घेतलं. आणि भरती करून घेतल्यानंतर त्यांना सांगू नये, मित्र त्यांच्याशी बोलले डॉक्टरांशी की तुम्ही तात्पुरतं आहे, तुम्ही घरी पण औषध देऊ शकता, होम क्वारंटाईन करून आमच्याकडे जी जागा आहे आम्ही करू शकतो. त्यांनी रेमडेसिवीर सुरू केलं. आता तुम्हाला घरी नेता येणार नाही, हा कोर्स कम्प्लीट करावा लागतो.
बर. आणि तो कोर्स कम्प्लीट केला. कोर्स कम्प्लीट केल्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा कोविडची प्रोफाईल तयार केली. त्याचे रिपोर्ट नॉर्मल होते. त्यानंतर तरी त्यांनी सुट्टी दिली नाही. दुसऱ्या दिवशी याच्यात सिटी स्कॅन पुन्हा करायला सांगितलं. स्कोर मध्ये काही फरक नव्हता. मी त्यांना म्हटलं की डॉक्टर साहेब सुट्टी का देत नाही? ते म्हणाले की ठीक आहे मी बघतो. आणि जेव्हा पुन्हा मेडिकल मधून फोन आला की 5,600 रुपयाचं बिल आहे. मी त्याला विचारलं की काय आहे त्यामध्ये, तर 2 रेमडेसिवीरचे इंजेक्शन त्यामध्ये आहे असं तो म्हणाला. मला वाटलं की पेशंट जर सिव्हिअर नाही आहे, रेमडेसिवीर हा शेवटचा पर्याय असतो. आणि हे काय इंजेक्शन लावतायत, ठीक आहे औषधाचा कमलाकरजी, असं मला वाटलं. तुम्ही इतक्या कमी शब्दात इतकी उत्तम पद्धतीनं केस समजावून सांगितले आणि मला असं वाटतं आपल्यातले सगळ्यात वैद्यकीय विषयातले तज्ज्ञ आहेत ओमप्रकाश शेटे. ओमप्रकाश शेटे हे तर म्हणजे काही आजार नसलेल्या व्यक्तीचं ऑपरेशन केल्यासारखं आहे. नाही भयानक आहे. ह्या काळामध्ये मी प्रत्यक्षात मला कित्येक मेसेज यायचे आणि त्या खोलामध्ये गेल्याच्या नंतर काही धक्कादायक बाबी समोर आल्या. मला सुरुवातीच्या काळामध्ये कोरोनावरती उपचार करण्यासाठी रुग्णालय तयार नव्हते. नंतर मात्र प्रत्येक रुग्णालय जे आयसीयूचा छोटा सेटअप असलेला सध्या ते कोविड सेंटर टाकून बसलं. ह्यातच सगळं आलं. तुमच्या लक्षात यायला पाहिजे. बाजार मांडला गेला, अक्षरशः बाजार मांडला गेला. मी हायकोर्टामध्ये जी बिलं सादर केले ते 1 लाखापासून 30-35 लाखापर्यंत असलेली बिलं आहेत. आणि मी हायकोर्टाकडे जे बिलं सादर केले ते सामान्य कुटुंब, पिवळं रेशन कार्ड असलेले, केशरी रेशन कार्ड असलेली ही मंडळी होती. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंगीकृत असलेल्या रुग्णालयामध्ये ही माणसं गेल्याच्या नंतर ह्या स्कीम मध्ये आम्ही उपचार करत नाहीत अशा पद्धतीचं तिथं आरोग्य मित्र सांगत होता. अशा पद्धतीचे कित्येक व्हिडिओ देखील मी त्याच्यामध्ये माझ्याकडे आहेत. आणि मी जेव्हा पुरावे मागितले तेव्हा लोकांनी स्वतः शपथपत्र दिले की हो साहेब आमची एवढी पिळवणूक झाली. एका घरातले 4-4, 5-5 पेशंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. डेथ झालेल्या पेशंटचे मॉर्च्युरीचे बिल सध्या हॉस्पिटलने घेतले. म्हणजे ही काय म्हणायची, किती संवेदनशीलता हरवलेली आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मगाशी माननीय जिल्हाधिकारी नवल साहेब होते. मला कुणावरती टीका करायचं नाही, पण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जी समिती असते किंवा जो टास्क फोर्स असतो यांचा जिल्ह्याला होता, त्याच्यामध्ये ऑडिट करण्यासाठी, बिलं ऑडिट करण्यासाठी टीम नेमलेली होती. माझ्याकडे अशी शेकडो हजारो बिलं आले की यांनी 4,000 रुपये, 7,000 रुपये, 9,000 रुपये बिलं हे करून लोकांना पैसे भरण्यासाठी ऑडिट करून बिलं दिले. माझा प्रश्न हा होता, जर महात्मा फुले मध्ये जर मोफत उपचार होणार असतील तर टास्क फोर्सचं काम नाही का महात्मा फुले मध्ये का उपचार झाले नाही त्याच्यामध्ये ते चौकशी करण्याची? बरोबर आहे. म्हणजे सरकारनेच तयार केलेली योजना आहे, सरकारनेच काढलेला अध्यादेश आहे. महाराष्ट्रातलेच लोक आहेत ते या योजनेत बसतात आणि तरी सुद्धा त्यांना त्या योजनेचा फायदा नाही द्यायचा. ही म्हणजे अजबच गोष्ट आहे. म्हणजे संताप येतो खरं तर. आणि म्हणून मगाशी भालचंद्र शेटे सर मी तुमच्याकडे येतो. आपल्याला एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक घेतल्यानंतर मी तुमच्याकडे आणि शिरसाट सरांच्याकडे येणार आहे आणि आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की असे म्हणजे एका ठिकाणी अधिकारी असलेल्या ओमप्रकाश शेटे यांच्या ही गोष्ट लक्षात येऊ शकते, तर 25 ठिकाणपैकी एकाही अधिकाऱ्याच्या ही गोष्ट का नाही लक्षात येत की अशा प्रकारचा गोंधळ आणि घोळ होतोय तो का जाणीवपूर्वक हा केला जातोय? एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर ही चर्चा सुरूच राहील आणि या लूटमारीचं पोस्टमार्टम केल्याशिवाय आपण थांबणार नाही. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लूटमार होते सर्वसामान्य कोरोनाग्रस्त रुग्णांची आणि कुटुंबियांची ससे होलपट होते. भालचंद्र शिरसाट आहेत आपल्यासोबत. भालचंद्रजी, तुम्ही फक्त महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन याच्यातनं वगैरे पैसे कसे काढले ते लिहिले, पण तुम्ही म्हटलं की ठराविक लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिली गेली. आणखीन काय तुमच्याकडे असे पुरावे आहेत? नाही, कॉन्ट्रॅक्ट महापौरांच्या मुलाला, महापौरांच्या जावयाला, काही सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिले गेले. अगदी मुलुंड तर जम्बो सेंटरचा कॉन्ट्रॅक्ट घ्या ना. मुलुंड तर जम्बो सेंटर जिथे करोडो रुपये खर्च झाला, तिथे डॉक्टर्सही भाड्याने घेतले गेले, सर्व सुखसोयी भाड्याने होत्या आणि ते भाड्याचं कंत्राट वैद्यकीय क्षेत्राशी काही संबंध नसलेल्या शिवसेनेच्या माजी शाखा प्रमुखाला देण्यात आलं. एखाद्या राजकीय पक्षाचा व्यक्ती जर त्या विषयातला तज्ञ असेल, त्या विषयाशी संबंधित असेल तर आपण मान्य करू शकतो. ठीक आहे. खिचडी, अन्नधान्य वाटपामध्ये प्रचंड गोंधळ. किती खिचड्या बनवल्या, किती बिल केलं, किती वाटल्या गेल्या, कुठेही रेकॉर्ड नाही. करोना सेंटर्स मध्ये जी खरेदी केली, ट्यूबलाईट, पंखे, बेड, चेअर्स सगळ्यांचं भाडे तत्वावर घेतल्या आणि त्याचं भाडं इतकं दिलं
की नवीन 2 वेळा त्या घेता आल्या असत्या. पीपीई किट मध्ये घोटाळा, अहो एवढंच काय, सॅनिटायझर, मास्क दुप्पट भावाने खरेदी केली, कारण म्हणे अवेलेबल नाही. केंद्र सरकारच्या वेबसाईट वरती सगळे व्हेंडर्स होते, अवेलेबिलिटी होती, पण तिथे न जाता कोटेशन मागवून कधी कधी तातडीने कोटेशन शिवाय ती खरेदी केली गेली. ठीक आहे. थर्मोमीटर, हा एक मिनिट, थर्मोमीटर हा आपलं टेम्परेचर 37 डिग्री आहे, 38 डिग्री आहे, पुणे 30 डिग्री ते अधिक 500 डिग्री हे मोजमाप करणार थर्मोमीटर जो 300 रुपयात मिळाला पाहिजे तो 6,500ला. डेड बॉडी कव्हर, माणूस मेल्यावरचं डेड बॉडी कव्हर 800 ते 1400 रुपयाला मिळतं, ते यांनी 6,500 रुपयाला खरेदी केलं. ठीक आहे. सगळी लूट. बरं शिरसाटजी, मी तुम्हाला आशा करता थांबवलं की असेच अनुभव आणखीन कोणाकोणाला आहेत, कारण तुमच्याकडे मुंबई महापालिकेतले विषय असतील, ओमप्रकाशजी शेटे यांच्याकडे तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून आलेले विषय आहेत, त्यामुळे त्यांच्याकडेही आपण जाऊयात. ओमप्रकाशजी, ही परत एक उदाहरणं आली मुंबई महापालिकेच्या क्षेत्रातली की काय प्रकारे झालंय, पण सर्वसामान्य रुग्णांना आलेले आणखीन अनुभव काय आहेत? मी महाराष्ट्रातल्या मुंबईपासून नांदेडपर्यंत आणि इथं सिंधुदुर्गपासून गोंदियापर्यंत प्रत्येक ठिकाणची बिलं माननीय हायकोर्टामध्ये मी सादर केलेत. म्हणजे धक्कादायक बाब ही आहे की रुग्णालयांनी बिल किती यावं ह्याच्यावरती कुठलंच बंधन नव्हतं. 1 लाख रुपयापासून 35 लाख रुपयापर्यंत बिल वसूल करण्यात आले. 35 लाखापर्यंत शेवटचं बिल माझ्याकडे आलं, 50 लाखापर्यंत वसूल करण्यात आले. म्हणजे कुठं नैतिकता जिवंत होती असा प्रकारच नव्हता. आणि मी त्या काळामध्ये मी साधी संकल्पना मांडली होती, जर महाराष्ट्रातल्या 85% लोकांचा तुम्ही प्रीमियम भरला असेल तर महाराष्ट्रातल्या सर्व हॉस्पिटलमध्ये, म्हणजे मुंबईचं बॉम्बे हॉस्पिटल असू द्या, सैफी असू द्या, जसलोक असू द्या, लीलावती असू द्या, कोकिला बेन असू द्या, भाटिया असू द्या, डी.वाय. पाटील असू द्या, त्या सर्व हॉस्पिटलला जरी महात्मा फुले योजना लागू नसेल तर पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये सरकारला अधिकार आहेत ते वापरून महात्मा फुले योजनेमध्ये जर 85% लोकांचा प्रीमियम भरला असेल तर अंगीकृत हॉस्पिटलची 8 तात्काळ रद्द करा. ती सरकारला तेवढी यंत्रणा राबवण्याचे अधिकार आहेत. बरोबर. आणि महाराष्ट्रामध्ये 450 रुग्णालय धर्मादाय रुग्णालय आहेत, ज्या धर्मादाय रुग्णालयामध्ये 2015 पासून 2015 मध्ये 203 कोटी, 2016 मध्ये 209 कोटी, 2017 मध्ये 231 कोटी, 2018 मध्ये 258 कोटी आणि 2019 मध्ये 309 कोटी, 1211 कोटी रुपयाचा कोटा आम्हाला तत्कालीन आमच्या कक्षाच्या माध्यमातून राबवता आला असता. तो झाला नाही. बरं, एक छोटासा प्रश्न कमलाकर पायस यांना आणि मग आपण परत एकदा ओमप्रकाशजींच्याकडे जाऊयात. कमलाकरजी, शेवटी पेशंट तुमचा बरा झाल्यानंतर, म्हणजे तुमच्या मिसेस बऱ्या झाल्यानंतर ऍक्च्युअल हॉस्पिटलमध्ये किती दिवसाची ट्रीटमेंट झाली आणि बिल किती आलं, आणि तुम्ही जेव्हा आक्षेप घेतला तेव्हा हॉस्पिटलचं म्हणणं काय होतं? जेव्हा 2 इंजेक्शन लावण्याचं त्यांनी ठरवलं तेव्हा मी डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर साहेब, आमचा पेशंट चांगला आहे, रेमडेसिवीरची गरज नाही, तुम्ही कसे काय लावता? ते म्हणाले मी लिहूनच दिले. धक्कादायक हे होतं की त्यांचं आरएमओ आहे, त्यांनी स्वतःच्या मनाला लिहून दिलं असं त्यांनी सांगितलं. आणि मग त्यांनी ते थांबवायला सांगितले, आपण ते उद्या परत. जेव्हा मी परत करायला गेलो तेव्हा त्यामधलं 1 इंजेक्शन गहाळ होतं. म्हटलं 2 इंजेक्शनचं बिल माझ्याकडून घेतलं आणि 1 इंजेक्शन परत करताना कसं काय? तेव्हा त्यांनी ते तेवढं बिल कमी करून दिलं. 6 दिवस त्यांनी ठेवलं. आणि जेव्हा त्यांना हे कळलं की हा जो पेशंट आहे हा ऍक्टिव्ह आहे, हा काहीतरी तक्रार आपली करू शकतो, म्हणून त्यांनी बिल मला फक्त 30,000 रुपये हॉस्पिटलचं दिलं आणि 31,000 रुपये औषधांचं बिल. वास्तविक पाहता होम क्वारंटाईन असताना 4-5 हजारांचे काम झालं असतं, मानसिक त्रास झाला नसता, तो त्रासही झाला आणि पैसे पण त्यांनी घेतले. जवळपास मला 75,000पर्यंत एकूण खर्च आलेला आहे. बर, ठीक आहे. तुमचं उदाहरण याच्याकरता महत्वाचं आहे की तुमचं हे प्रातिनिधिक उदाहरण आहे, म्हणजे अगदी कळस आहे या गोष्टीचा की होम क्वारंटाईन करायचं, उपचार कंपल्सरी घ्यायला लावायचे, पेशंट व्यवस्थित असतानाही, टेस्ट निगेटिव्ह आलेला असतानाही रेमडेसिवीर इंजेक्शन द्यायला सांगायचं, आणि प्रत्यक्षात खोका उघडून बघितला औषधांचा की लक्षात येतं 2 ना 1च इंजेक्शन दिलं, एक तसंच आहे. कठीण आहे हे सगळं. म्हणजे काय कुठे फेडणार या सगळ्याची पापं फेडणार कुठे? एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा शेटे सर आणि शिरसाट यांच्याकडे जायचं आहे. छोटासा ब्रेक. आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर लुटमार, सर्वसामान्य कोरोनाग्रस्तांची लुटमार. आणि आपल्यासोबत भालचंद्र शिरसाट, भाजपचे नगरसेवक, ओमप्रकाश शेटे, आरोग्यसेवक, ज्येष्ठ आरोग्यसेवक, खरं तर सर्वार्थानं सेवावरती, आणि कमलाकर पायस आहेत,
शेवटच्या टप्प्यात आपण आहोत आणि शिरसाटजी आणि शेटेजी, तुम्हाला विनंती आहे की मर्यादित वेळ मिळेल, पण या विषयाकरता न्यूज 18 लोकमतकडे अमर्याद वेळ आहे आणि आपण पूर्ण वेळ देऊ, कारण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांची लुटमार जर का होत राहणार असेल तर ती आपण सहन नाही करणार. शिरसाटजी, तुमच्याकरता एकच मिनिट. हे सगळं झालंय, तुम्ही सांगताय, तुमच्याकडे काही आकडेवारी आहे, पेपर आहेत. ओमप्रकाश शेटे यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि सर्वसामान्यांच्या करता न्याय मिळवून देण्याचा ते प्रयत्न करतायत. या विषयात पुढे होणारी लुटमार, कदाचित आता दुसरी फेज येते, पुढे होणारी लुटमार थांबवण्याच्या दृष्टीने तुम्ही काय करणार आहात? एक म्हणजे करोनाच्या काळात काय काय झालं त्याची पुस्तिकाच आमदार अमित साटम यांनी सर्व पुराव्यानिशी आणि किमतीनिशी प्रसिद्ध केलेली आहे. विधानसभेत त्याच्यावरती आवाज उठवला, महापालिकेत आवाज उठवला. खरं म्हटलं तर पूर्वीचे आयुक्त होते महापालिकेचे मे महिन्यापर्यंत, त्या आयुक्तालाच विलगीकरण कक्षात कायमचं टाकलेलं आहे. आता नवीन आयुक्त आले, त्यांनी थोडस स्थिर स्थावर केलं. पूर्वी वॉर रूम नव्हती, बेड्स कुठे अवेलेबल आहेत, या हॉस्पिटलमधून त्या हॉस्पिटलमध्ये धावा आणि मग नाईलाजाने खासगी रुग्णालयात जा. खासगी रुग्णालयात तर अगदी दरवाजे उघडून बसली होती. कितीतरी छोटी मोठी नर्सिंग होम सुद्धा कोविड रुग्णालयात रूपांतरित झाली, कारण इथे गॅरंटी होती 100% ऑक्युपन्सी, 100% ऑक्युपन्सी आणि जे मागाल ते पैसे मिळतील. RT-PCR टेस्ट मध्ये सुद्धा कितीतरी गडबडी झालेल्या आहेत. निगेटिव्ह पेशंट्सला पॉझिटिव्ह दाखवला गेलेला आहे. अँटीजेनच्या टेस्ट वरती पॉझिटिव्ह दाखवला गेलेला आहे. आणि मग सगळ्यांची जी लुटमार झाली, त्या लुटमारीवरती जो आवाज उठवला, त्यानंतर हळूहळू शासन जागा झालं. शासनाने 4,500 रुपये साध्या बेडसाठी आणि 9,000 रुपये ICU साठी, 11,000 रुपये ICU साठी असे दर घोषित केले. परंतु या दराची अंमलबजावणी शेवटपर्यंत झालीच नाही. बरं, इथून पुढच्या काळात तुम्ही ही लुटमार थांबवण्याकरता प्रयत्न कराल अशी अपेक्षा आहे. शिरसाट सर धन्यवाद. शेटे सर, तुमच्याकरता शेवटचा 1 मिनिट. हा सर, महत्वाची गोष्ट अशी, रेमडेसिवीर इंजेक्शनचा जो मगाशी मुद्दा निघाला, हो, सभागृहामध्ये माननीय आरोग्य मंत्र्यांनी रेमडेसिवीर मोफत देण्याचं जाहीर केलं होतं आणि मला धक्का बसला की सेक्रेटरीने दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पत्र काढलं की रेमडेसिवीर इंजेक्शनचे रेट किती असावेत. म्हणजे किती तफावत, किती म्हणजे त्याच्यामध्ये किती मोठी तफावत आहे हे बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये. मी माननीय हायकोर्टाला सर्व मुद्दे आणि सर्व पुराव्यासहित या सगळ्या गोष्टी दाखल केलेल्या आहेत आणि कोर्टामध्ये लोकांनी शपथपत्र दिलेले आहेत की कशा पद्धतीने लुटमार झाली, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थी असताना देखील लाखो रुपयाची कशी लूट झाली. माझा पूर्ण स्वभाव हा आहे की लोकांना न्याय मिळायला पाहिजे, हरकत नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांना बिल लागलं नाही पाहिजे, हा त्याचा घटनात्मक अधिकार आहे, तो हक्क आहे. आणि मी याचिका दाखल केल्याच्या नंतर मला वेगवेगळे प्रयोग बघायला मिळाले, माझ्यावर एनकेन प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मी राजकीय माणूस नाहीये, तरी देखील वेगवेगळ्या पद्धतीने राजकारणाच्या माध्यमातून असू द्या, काही फिगर्स यांच्या ओमप्रकाश शेटेंच्या खोट्या आहेत, काही अशा पद्धतीनं हायकोर्टात शपथपत्र दाखल करून धर्मादाय कोटा 1200 कोटीचा कसा इम्प्लिमेंट केलेला आहे, महात्मा आणि मधून कसे पैसे पाठवले, सगळ्या गोष्टी हायकोर्टात एखादा माणूस जर ऍफिडेव्हिट दाखल करीत असेल तर बालिश विधानांना भिणारा माणूस मी नाहीये. महत्वाची गोष्ट अशी की सामान्य माणूस जगला पाहिजे. हो, पक्ष, सरकार, सत्ता ह्या सगळ्या गोष्टी चलत राहतील. ही पॅन्डेमिक सिच्युएशन आली, दुर्दैव आहे की अशी पद्धतीने यायला नाही पाहिजे, पण तू काम करणाऱ्या माणसाला मात्र ही संधी होती, ती संधी मात्र गमावली. जर अधिकारी जर अशा पद्धतीनं 5-5, 6-6 GR काढत असतील तर ते कशा पद्धतीनं सहन केलं जावं. देव त्यांना आता मला बुद्धी देव की सामान्य माणसाचा जीव वाचवण्यासाठी सेकंड फेज मध्ये आता सामान्य माणसाला उपचार मोफत मिळावेत. आणि आपण अपेक्षा व्यक्त करू. मुद्दा आहे की लोकांना जे पैसे लागले ते रिएम्बर्स करा. आपण हा मुद्दा तुम्ही म्हणालात, हा मुद्दा शेवटचा घेऊनच आपण संपूयात की लोकांना तुम्ही जर का नियमांमध्ये, योजनांमध्ये लोक बसतायत तर लोकांना त्याचा फायदा घेऊ द्या आणि अतिरिक्त पैसे लोकांकडनं उकळले गेलेले आहेत हे ज्या ज्या वेळेला सिद्ध होईल त्या वेळेला लोकांना ते पैसे परत देण्याचे आदेश हे सरकारनं दिले पाहिजेत. सरकारची ती जबाबदारी आहे आणि आपण आपल्या सगळ्यांची ती जबाबदारी आहे की अशा गोष्टी आपण उघडकीस आणण्याकरता ओमप्रकाश शेटे यांच्यासारख्या सगळ्यांना मदत केली पाहिजे. आपण तिघही सहभागी झालात या चर्चेत, आपले आभार. अपेक्षा व्यक्त करतो की भालचंद्रजींप्रमाणेच आणि ओमप्रकाशजींप्रमाणेच इथून पुढे कोणालाही कोरोना होणार नाही. आपण सगळ्यांनी काळजी घ्या, मास्क बांधा, हात वारंवार धुवा आणि ही लुटमार मात्र होत असेल तर न्यूज 18 लोकमत ठामपणे या सगळ्या अन्यायग्रस्तांच्या बाजूने उभा राहील. आता इथेच थांबूया.